मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं, त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडलं. तसं माझं त्यांचं काही वैर नाही. जीवनामध्ये कधीच 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही, एक आरोपही केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला 18 पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही, म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा. यासाठी ही धडपडा. मी 17 तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना 2च प्रश्न विचारले होते. त्या 2 प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत या ठिकाणी मिळालेले नाहीत. माझी विनंती आहे माध्यमांना की हे 2 प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा. आपण लोकशाहीचे 4था स्तंभ आहात. मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे, का ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे, आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यूएस मध्ये, फायदा ओबीसी मध्ये. त्याचं उत्तर नाही आलं. आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता. आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला, जे गावकूस घालून दिलेलं आहे,